आज म्हटलं मोरीचं मटण करूया. त्यासाठी काय केलं, कढईमध्ये तेल तापत ठेवलं. तेल छान तापल्यावरती त्याच्यात कढीपत्ता टाकला फोडणीला बारीक करून, आणि आपला कांदा अर्धा, टोमॅटो आणि मालवणी मसाला, हळद हे टाकून चांगलं ढवळून घेतलं. आणि मग त्याच्यात मोहरी आणून ठेवली होती ती धुवून स्वच्छ, त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याची बारीक पेस्ट करून त्याला मीठ लावून अर्धा तास मी बाजूला ठेवली होती. ती सगळं ह्याच्यात टाकून एकजीव करून घेतलं, छानपैकी ढवळून घेतलं आणि झाकण मारून ठेवलं. एक वाफ आली तसं झाकण बाजूला करून त्याच्यात माझं भाजकं वाटप कांद्या खोबऱ्याचं ते टाकलं आणि त्याला ढवळून घेतलं. त्याच्यावरती कोकमाचे तुकडे टाकले आणि गरम मसाला टाकला. हे सगळं टाकून त्याला परत चांगलं ढवळून एकजीव करून पाणी थोडं टाकलं, वाटपाचंच आपलं उरले पाणी थोडं टाकलं आणि त्याच्यावरती परत झाकण मारून शिजायला ठेवलं. मुशीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, ते एका कडात शिजतं. चांगलं खतखतून कड आल्यानंतर झाकण बाजूला केलं, वरून कोथिंबीर टाकली. बघा, ही आपली मोरी खायला तयार. खूप छान लागते. तुम्ही करून बघा आणि आवडलं तर मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.